श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रमधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ. श्लोक नंबर 20. अग्राह्य शाश्वत कृष्ण लोहिताक्ष प्रतर्दनः प्रभूत श्रीकुब्धाम पवित्रं मंगलम परम. या श्लोकाचा अर्थ पाहूया. अग्राह्य, ज्याचे ज्ञान इंद्रियांचे सहाय्याने होऊ शकत नाही तो अग्राह्य आहे. तो इंद्रिय ज्ञानाचा विषय नाही, तर सर्व प्राणीमात्रांना आपापल्या इंद्रियाने होणारे सर्व ज्ञान ज्याला होते तो प्रत्यक्ष ज्ञाता आहे. स्वतः ज्ञाता कधीच ज्ञेय विषय होऊ शकत नाही. इतर इंद्रियगम्य वस्तूंप्रमाणे सत्य हे इंद्रियांचे सहाय्याने ज्ञात होत नाही. सर्व कालामध्ये सर्व प्राणीमात्रांना सर्व इंद्रियांचे द्वारा सर्व विषयांचे ज्ञान ज्याला होते असा तो एकमेव ज्ञाता आहे. इंद्रिय ज्ञानाचा ज्ञाता तो असतो. इतकेच नव्हे तर मनातील भावना व बुद्धीतील विचार जाणणाराही तोच आहे. याप्रमाणे इंद्रियांनी जो समजत नाही, मनाला तो भासत नाही व बुद्धीला ज्ञात होत नाही. उपनिषदांमध्ये म्हटले आहे, मनासहित शब्द तेथे पोहोचू न शकल्याने परत फिरतात व तोच परमेश्वर आहे. म्हणूनच तो अग्राह्य आहे, इंद्रियातीत व विचारातीत आहे. ज्याला नेत्र पाहू शकत नाहीत, परंतु नेत्र ज्याच्यामुळे पाहू शकतात तेच ब्रह्म म्हणजे महाविष्णू. शाश्वत, जे सर्व कालामध्ये जसे आहे तसेच राहते ते शाश्वत. जे शाश्वत आहे ते तीनही कालामध्ये विकाररहितच असते, म्हणजेच ते कालबंधना पलीकडे आहे. ते परमसत्य ज्ञान स्वतःच सर्व कालाला प्रकाशित करते व जो प्रकाशक आहे तो प्रकाश्य वस्तूकडून कधीच परिणाम पावत नाही. ते विकाररहित सत्य म्हणजेच श्री विष्णू. कृष्ण या शब्दाचे 3 अर्थ सांगितलेले आहेत. त्यातील पहिला म्हणजे संस्कृत भाषेतील कृष्ण या शब्दाचा अर्थ काळा रंग. ज्या सत्याचे बुद्धीने थोडेसे ज्ञान होते परंतु परमार्थतः त्याची प्रतीती येत नाही, ते सत्य विशिष्ट कृष्णपटलाने झाकले आहे. दुसरं म्हणजे कृष ह्या धातूचा अर्थ आहे सत्ता किंवा अस्तित्व व ण या शब्दाचा अर्थ आहे आनंद. कृष्ण म्हणजे सत्ता व आनंद, अर्थात कृष्ण हे नावच अत्यंत श्रेष्ठ परमानंदाचे द्योतक आहे. त्याच्या कृष्णवर्णामुळेही त्याला कृष्ण असे संबोधिले जाते. महाभारतात असे आढळते की श्रीकृष्ण स्वतःच अर्जुनास समजावून सांगतात की जेव्हा पृथ्वीचे कवच अत्यंत कठीण होते तेव्हा मी स्वतःच कृष्णवर्णाचा लोहाचा नांगर होऊन ही भूमी नांगरतो. म्हणजे तिसरं नाव कृषी देवता. या अर्थाखेरीज कृष्ण ह्या शब्दाचा जो आपल्या भक्तांना आकर्षून घेतो असाही अर्थ होतो. सत्य हे प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षून घेते व त्याचा प्रतिकारही होऊ शकत नाही. जे भक्त त्याचे ध्यान चिंतन करतात त्यांच्या हृदयातील पाप नाहीसे करतो तो श्रीकृष्ण. सत्यामध्ये अशी एक आकर्षण शक्ती असते की जी मनुष्याचा अहंकार अगर अहंकेंद्रित सर्व वासना आपल्याकडे ओढून घेते. या दृष्टिकोनातून पाहिले असता कृष्ण ही एक सामान्य कृषी देवता राहत नाही, तर मनुष्यांच्या मनोभूमीमध्ये खोल रुजलेल्या दुष्ट पापवृत्ती खणून ती मनोभूमी अत्यंत निरामय आनंद रुजविण्यास तयार करणारी थोर देवता ठरते व त्या आनंदाचेच सत्य हे एक स्वरूप आहे. लोहिताक्ष म्हणजे लाल डोळे असलेला. पुराण वाङ्मयात अनेक ठिकाणी परमेश्वराचे वर्णन रक्तकमलाप्रमाणे डोळे असलेला असे केलेले आढळते. साधारणतः लाल डोळे क्रोध दर्शवितात. परमेश्वराने दुष्टतेचा नाश करण्याकरता अनेक अवतार धारण केलेले आहेत.
जे परमसत्याकडे दुर्लक्ष करून अहिकतेमध्येच रममाण होणारे व खलप्रवृत्तीचे मानव असतात त्यांचेवर परमेश्वराचा कोप होतो. प्रतर्दन. मूळ धातू तर्द ह्या शब्दाचा अर्थ विनाश. त्याचे पूर्वी लागलेला प्र हा उपसर्ग म्हणजे आधिक्य दाखविणारा आहे. त्यामुळे प्रतर्द ह्या शब्दाचा अर्थ होतो पूर्ण नाश. प्रलयाचे वेळी रुद्र स्वरूपात अवतीर्ण होऊन जो सर्वांचा विनाश घडवून आणतो तो प्रतर्दन म्हणजे श्री विष्णू. प्रभूत ह्या पदाचा अर्थ होतो जन्मतःच परिपूर्ण, अगर नित्य परिपूर्ण. तो परमात्मा स्वभावताच परिपूर्ण असल्याने अंतिम सत्य स्वरूपात किंवा अवतार धारण केलेले असतानाही त्याचा जो आविष्कार होतो तोही परिपूर्ण असतो. विशेषतः परमेश्वराने आपला मुख्य व दिव्य अवतार असा जो श्रीकृष्ण अवतार त्यामध्ये आपली सर्वज्ञता व सर्व सामर्थ्य प्रकट केले आहे. त्यामुळे तो पूर्ण अवतार मानला जातो. त्रिककूपधाम जो 3 विभागांचा म्हणजे ककूप आधार म्हणजे धाम आहे तो त्रिककूपधाम. साधारणतः ह्या शब्दाचे विवरण ऊर्ध्व, मध्य व अध ह्या 3 स्तरांचे सर्व विभाग असे होते. वेदांतांच्या भूमिकेवरून विचार करता हे 3 स्तर म्हणजे जाणीवेचे जागृत, स्वप्न व सुषुप्ती हे 3 स्तर असे म्हणता येईल. व चौथी अवस्था तुर्यावस्था ही ह्या 3ही अवस्थांचा आधार आहे व परमेश्वर ह्या सर्व अवस्थांचा आधार आहे. पवित्रम जो अंतःकरणाला शुद्धता अगर पावित्र्य देतो तो. जे भक्त त्याचे ध्यान करतात त्याचे अंतःकरणास शुद्धी देणारा परमेश्वर पवित्र या नावाने ओळखला जातो. किंवा पवी म्हणजे वज्र जो आपल्या भक्तांचे इंद्राच्या वज्रापासून रक्षण करतो तो पवित्र. वज्र हे आयुध दधीची नामक ऋषींच्या अस्थिपासून केले असे त्याचे वर्णन आहे. इंद्र हा इंद्रियांचा राजा आहे. वेदांताप्रमाणे इंद्र म्हणजेच मन होय. मनातील उलटसुलट विचार, संभ्रम, बौद्धिक तडजोड ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे आपल्याच मनातील संकल्प विकल्पाने घडवून आणलेला आपलाच मनोबलाचा नाश. हे एक इंद्राचे म्हणजे मनाचे आयुध आहे व ते अल्पकाळातच साधकाच्या तपश्चर्येचा नाश घडवून आणते. पूर्ण भक्ती, निश्चयपूर्वक केलेले ध्यान व श्री विष्णूवरील दृढ श्रद्धा यांच्या सहाय्याने ह्या मनवज्रापासून साधकाचे रक्षण होते. म्हणून परमेश्वराचे पवित्र हे नाव सार्थ ठरते. परम मंगलम. मंगल हे दुष्ट प्रवृत्तीपासून होणारे दुःख तर नाहीसे करतेच, इतकेच नव्हे तर सद्गुणांपासून होणारा आनंदही मिळवून देते. परम मंगलम म्हणजेच श्रेष्ठतम मंगल आहे व ते फक्त परमेश्वरच असणे शक्य आहे. ज्याचे स्मरणामुळे सर्व अशुभांचा नाश होतो व सर्व शुभ संकल्पांनी हृदय भरून जाते तो परमेश्वर स्वतःच परम मंगल आहे. उपनिषद सांगते जे ब्रह्म केवळ स्मरण केले असता मनुष्याच्या हृदयातील सर्व अशुभांचा नाश करते ते आम्हास परम मंगलमकारक हो. रामकृष्ण हरी.